तर नमस्कार मित्रांनो, तर आता आमचा प्रवास सुरू होतोय. आम्ही चाललोय गुजरातला, सोमनाथ, द्वारका, नागेश्वर ज्योतिर्लिंग प्लस सालनपूर. तर आमच्या प्रवासात सामील व्हा. तर चला सुरू करूया. रात्री जेवायची सोय झाली, मस्त भुजिंग घेतले, आगाशी भुजिंग. आता पेट पूजेसाठी नाश्ता घ्यायला आलोय आम्ही इकडे. आमच्याकडूनचा विरारमधला फेमस वडापाव परेश. तर आम्हाला एवढी पक्की ट्रॅफिक लागले, अर्धा तास झाला आमच्या ट्रॅफिक मध्ये आहे वसई खानिवडामध्ये. मस्त बराच ट्रॅफिकचा प्रवास आहे ना. आता रपारप चालल्यात आम्ही, रपारप थांबल्यात. गुजरात बॉर्डर मध्ये आम्ही एंटर केलाय. मस्त भुजिंग वगैरे रोटी आणि खालं, कचकावलं. आता पुढचा प्रवास सुरू आहे. आज फुल नाईट आमची बाई ड्राईव्ह करणार आहे. आता एक्सप्रेस हायवे नंतर आता आम्ही इकडे अहमदाबादला आता आहेत, अहमदाबादच्या आसपासच आहेत बघा. इकडे बराच प्रवास झाला आमचा. आता कॉफी प्यायला लागलो आम्ही. भाईने मचावले. किती किलोमीटर कव्हर केले आपण? 600 भाई, 600 जागे होते. आम्हीच जागे होते. हे काय झोपलेले होते. हमको सिर्फ निजने का आता है, निजने का. आता भी मचावणार. आता मेन खिलाडी आहेत आम्ही. येस. इधर बाहर फाफड़ाने और भजेवाने बनावे. फायनल 13 तासाची रनिंग करून आम्ही द्वारकेत पोहोचलोय. आता इकडे फ्रेश वगैरे होण्यासाठी आम्ही रूम्स वगैरे चेक करतोय जरा. रेडी होऊन जाऊ दर्शनाला. हां भाई, इकडे एवढा क्राऊड आहे ना द्वारकेमध्ये, गाडी पार्क करायला जागा नाही कुठे पण. रस्त्यावर लोक गाड्या लावतात. इकडे रूम पण फुल आहेत ना. तासाचे फक्त 1000 रुपये 5 जणांचे. फक्त आंघोळ करून निघणार. क्राऊड कच्ची क्राऊड आहे. ते बघा चालल्यात बॅगा घेऊन. हालत कचकी आहे इकडे, कचकी काय आहे का नाही. फक्त अंग धवाचा 1000 रुपये यांचे. असला आम्ही आता लिफ्ट मध्ये. कचकच कांदा नीलू भाऊ पण आमच्या सोबत आहेत. आम्हाला कधीपासून धोतर तिसरा होता. आला कॅपॅसिटीच्या वरती चालली. कचकच कांदा. अरे ते बनत ना साप. तयारी आमची झाली. आता आम्ही चाललो दर्शनाला कुर्ते बिर्ते घालून. आणि हा आमचं चाललंय इकडे साखरपुड्याला. आपली सर इन मारते. चला तर काम 25 करूया, दर्शन घेऊया आणि पुढच्या वाटचालीस निघूया. संडे असल्यामुळे आज फुल मजबूत क्राऊड आहे. तर बघू किती लाईन लागते आम्हाला, किती तास लागतात दर्शनाला. आता आम्ही सर्व जातो तर दर्शनासाठी सर्व मोबाईल वगैरे तर आम्ही आतमध्ये ठेवायला लागणार, कारण आतमध्ये अलाव नाही. हे बघा मंदिर, जिथे अरबी समुद्राच्या लाटा इतिहासाच्या कथा सांगतात, तिथे वसली आहे भगवान श्रीकृष्णांची पावन नगरी द्वारका. हजारो वर्षाचा इतिहास जपणारं भव्य द्वारकाधीश मंदिर आणि त्याच्या पायथ्याशी वाहणारं पवित्र गोमती घाट आजही लाखो भक्तांच्या श्रद्धेचं आणि विश्वासाचं केंद्र आहे. 4 धामांपैकी एक मानले जाणारी ही पवित्र भूमी प्रत्येक भाविकाला भक्ती, इतिहास आणि अध्यात्माचा अविस्मरणीय अनुभव देऊन जाते.
तर द्वारकाधीशमध्ये आता आमचं दर्शन झालेलं आहे मस्तपैकी. सगळं 9वीला असताना आलेलो, आता त्यानंतर डायरेक्ट आत्ता आलो इकडे दर्शन घ्यायला गुजरातमध्ये. आता आमचं दर्शन झालं इथे. आता इथून आम्ही नागेश्वर ज्योतिर्लिंगाला जाऊ, मग तिथून बेट द्वारका. बघा क्राऊड बघा आज पूनम असल्यामुळे. तर आता आम्ही चाललोय नागेश्वर ज्योतिर्लिंग टेम्पलच्या दर्शनासाठी. बाठी नागरिक काम सुरू आहे. ये देख आमदाराचा पोर गाडी चालवायला, बाकी आम्ही पहिल्या बाजूला. हे आमचं वसायचं मिठागर मामारचं. काय टेन्शन नाही आपलं. तर आता आम्ही इकडे नागेश्वर ज्योतिर्लिंगावर पोहोचलोय. बघा सुंदर अशी भव्य अशी महादेवाची प्रतिमा. आणि हे नागेश्वर ज्योतिर्लिंग. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. क्लासिक क्लासिक व्ह्यू आहे इकडे. ओम नमः शिवाय. आता मी लाईनीला लागलो इकडे सर्वजण. इकडे वायाला बेलपत्र वगैरे घेतलंय. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. बघूया आता इकडे आमचं कृष्णेश्वरला लास्ट मंथ मध्ये मस्त दर्शन झालेलं. माथा टेकून आमचं दर्शन झालं. इथे बघूया कसं आहे. खूप मस्त छान प्रकारे मॅनेजमेंट आहे बघा. डायरेक्ट गर्दी काय नाही, डायरेक्ट दर्शन आहे इथे समोरच. इथं काही ठिकाणी नुसती ढकलाढकल गर्दी असते, काय असं नीट दर्शन पण नाही घेतात. इथे बघा सर्व काय नीट आहे. तर असं मस्त वाटतं आपण एवढं लांब येतो आणि दर्शन पण चांगलं होतं तर जरा चांगलं वाटतं. मस्तपैकी दर्शन झालं, काय गर्दी नाही काय नाही, म्हणून फक्त बघता आलं. इकडे व्ह्यू बघा. तर फायनली हे माझं 5वं ज्योतिर्लिंग होतं. सर्वात पहिलं जे ज्योतिर्लिंगांमध्ये पण मानलं जातं सोमनाथ, हे 9वीला असताना माझं झालं होतं. त्यानंतर ह्याच 2025 ऑक्टोबरमध्ये रामेश्वरम ज्योतिर्लिंग केलं. त्यानंतर गेल्या महिन्यात आपलं त्र्यंबकेश्वर आणि कृष्णेश्वर, आणि त्याच्यानंतर हे 5वं नागेश्वर ज्योतिर्लिंग. तर आतापर्यंत 5 ज्योतिर्लिंग झाले. बघूया हळूहळू सर्वे करायचे. आमची गँग आहे 5 जणांची. ज्योतिर्लिंग कंप्लीट करायचं चाललं आहे आमचं. द्वारकेच्या पवित्र भूमीपासून काही अंतरावर नागेश्वर ज्योतिर्लिंग. पुराणांनुसार दारुक नावाच्या राक्षसाच्या कैदेत असलेल्या भक्त सुप्रियाने भगवान शिवाची आराधना केली. भक्ताच्या हाकेला प्रतिसाद देत भगवान शिव येथे ज्योतिर्लिंग स्वरूपात प्रकट झाले आणि अधर्माचा नाश करून भक्तांचे रक्षण केले. म्हणूनच भगवान शिवांच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाणारे हे पवित्र धाम आजही लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. आकाशाला स्पर्श करणारी भव्य शिवमूर्ती प्रत्येक भक्ताला अध्यात्माची अनोखी अनुभूती देतात. हर हर महादेवाच्या जयघोषात नागेश्वर महादेवांच्या चरणी नतमस्तक होत आमची गुजरात सफर पुढे सुरू होते.
नीला पाणी काय खतरनाक व्ह्यू आहे गाईज. गाईज देखो ना गाईज. बल्ल्या भाई बल्ल्या नीला पाणी. बघा बोलल्या बघा गाईज. तर आम्ही बेट द्वारकेला जायच्या मार्गाला आहेत आता. इकडे मस्त दोन्ही साईडला पाणी आणि या बल्ल्या बेट द्वारकेचा जो ब्रिज आहे, काय नाव आहे याचं ब्रिजचं काय माहिती. बघा ब्रिज इकडे मोरपीसचं पान आहे, तिकडे फोटो काढायला गर्दी बघा. स्टाईल काय नसते. पीस हे बघा मोरपीस. थोडाच मोठा आहे गर्दी बघा काय फोटो करायला. इकडे सुदर्शन सेतूवर आम्ही उतरल्या जातो फोटो वगैरे काढतो मस्तपैकी. समोर मस्त असा मोठं मोरपीस काढलाय ब्रिजवरती. तर दुपारचं जेवणासाठी थांबलो एका ठिकाणी. बासुरी गार्डन रेस्टॉरंट आहे. बघूया आता बासुरी कही लागते ना बासुंदी कही लागते ती. कांदा सजून ठेवल्या भाईने. आता जेवण आल्यावर आम्ही टॅक्सी आज कुछ तू